बातमी सोलापुरातून. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। आज हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक सुरुवात झाली आहे। साधारण 5 दिवस या यात्रेचा धार्मिक विधी सोहळा पार पडत असतो। नंदीध्वज मिरवणूक तसंच 68 लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाते। पांढऱ्या शुभ्र बाराबंदीच्या पोशाखात मानकरी भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत असतात। सर्व धर्म समतेचे प्रतीक असणारे शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आजचा प्रमुख दिवस म्हणजे यांनी म्हणजे या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरो आहेत। आजच्या दिवसाचं महत्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामाची यात्रा आज म्हणजे 12/1/2025 पासून सुरुवात आहे। तत्पूर्वी 10 तारखेला शेट्यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजेने धार्मिक कार्य सुरुवात झाली। आज 12 तारीख यांनी मंचन, आज हळदीचा कार्यक्रम, उद्या 13 तारीख अक्षताचा कार्यक्रम, 14 तारखेला होम विधी, 15 तारखेला दारूकाम व 16 तारखेला कपडकळे असा 5 दिवसाचा कार्यक्रम आजपासून सुरू आहे। अशा प्रकारे शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये विविध धार्मिक विधी पार पडत असतात। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की मानाचे 7ही नंदी ध्वज या नगर प्रदक्षिणासाठी निघालेले आहेत। पांढरे शुभ्र बाराबंदीच्या पोशाखामध्ये मानकरी हे या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता यात्रेला नंदी ध्वजाचं प्रमुख आकर्षण असतं। त्यांना खोबरा आणि नारळाचा हार नागरिकांकडून परिधान करता येत आहेत। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।